जिल्हा परिषद सिंचन विभागातील 7 कोटींचा निधी वळविण्याच्या कथित प्रकरणाची पुनर्चौकशी करा. माहिती अधिकार महासंघाची मागणी. आता पाहूयात गंगापूर म्हणजेच छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद सिंचन विभागातील कोट्यावधी रुपयांच्या निधीचा कथित गैरव्यवहाराच्या आरोपाबाबतची महत्त्वाची माहिती. सन 2017 मध्ये जिल्हा परिषद सिंचन विभागातील सुमारे 7.5 कोटी रुपयांचा निधी नियमबाह्य पद्धतीने अन्यत्र वळविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची पुन्हा स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार संघाचे गंगापूर तालुका अध्यक्ष तथा टाइम्स ऑफ महाराष्ट्राचे प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांनी ग्रामविकास मंत्रालयाच्या सचिवांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मिळालेल्या माहिती अधिकारातील कागदपत्रांमध्ये निधीच्या वापराबाबत मोठी तफावत आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. केवळ पालकमंत्र्यांच्या पत्राच्या आधारे निधी वितरित करण्यात आल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला. संबंधित निधी नेमका कुठे आणि कोणत्या नियमांनुसार खर्च झाला, निर्णय घेणारे अधिकारी कोण आणि निधी वळविण्याची प्रक्रिया काय होती याची कागदपत्रांच्या आधारे तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश देवमुथा यांच्या कार्यकाळातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकर राजे आदर यांनी हे प्रकरण मंत्रालयाकडे पाठविल्याचा दावा करण्यात आला. या प्रकरणात मंत्रालय स्तरावर चौकशी आदेश झाल्याचेही सांगण्यात येत असून राजकीय दबावामुळे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला. संपूर्ण प्रकरणाची पुनर्चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषी आढळल्यास नियमांनुसार कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी गंगापूर छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट.